बालेकिल्ल्याच्या पालखी दरवाजाने जिजाऊंचा मेना मनोऱ्याबाहेर पडला. त्यांच्या दोन्ही तर्फांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्याचे 7-8 मेने चालले. जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेन्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. ही गडउताराची वाट कधीच सरू नये. पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही, मेन्यात माँसाहेब. ही चालणी अशीच राहावी. भोई थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. माँसाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू. कधीतरी महाराज माँसाहेबांना म्हणाले होते, आम्ही आपला मान काय करावा, तो आमचा वकूफ नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे. माँसाहेब खोकू लागल्या की आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही. आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू माँसाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्या समोर तस्तर धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, हं, ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीत रचली नाहीत, तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत. मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वात शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, जगदंब जगदंब. बिछातीवर हात थोपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत, पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलतच राहील. पाचाडच्या दरुनी महलातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहानेवर औषधी मात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातातील किणकिणणाऱ्या काकणाबरोबर जिजाऊच्या मनाने विचित्र सूर धरला होता. आमच्या थोरल्या सूनबाईंच्या सेवेत अशाच औषधी मात्रा झिजल्या. मात्रा घेऊन त्या कंटाळत होत, तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारी जण आमचं ऐकत नाहीत, आम्हास त्या घ्यायला लावतात. या दारुनी महालाचा उंबरठा ओलांडणाऱ्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातूर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील टोल थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेत 3 वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्ण कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले. सूनबाई, काही एक मनचं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय. जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यांनी नजर वरच्या तक्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे आकसले. जीव कानात गोळा झाला. नाकाची नथ काच देते असे त्यांना वाटले. सूनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही. ते ऐकताना सहानेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. जे सांगतो आहोत ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही. सूनबाई, आता आम्हास 1 नाही 3 फर्जंद आहेत, हे नीट ध्यानी घ्या. राजे, शंभूराजे आणि रामराजे. दमा जिजाऊंशी भांडू लागला.
त्या त्याला खांद्याने जरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थांबले, कान टवकार झाले. बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातात 3 आहेत, त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्यांच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झालो. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ कोरडं पडल्याने जिजाऊंनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हुशार वाटले. तुम्ही महाराणी झालात, आम्ही भरून पावलो. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मान अपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका आमची याद ठेवा नि ठेवा. पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे. पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील. हे एवढंच सांगणं. या तुम्ही. जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. मृगाची पानझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावत झाडांच्या पानावरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटते याची टक लावून वाट बघत होत्या. येसू, मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली. जी म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. तीर्थ घ्या मासाहेब आईचं. येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या उठाशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. येसू, इथल्या सदरी जोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळ माचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा. हा मासाहेब, स्वारी मनोऱ्याचा 5व्या मजल्यावर आहेस बघून आम्ही एकदा मावळ माचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. तुम्ही तसं घेतलेलं ते पाहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, नाथ सुनबाई, तुम्हाला काही सांगणं कधीही साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर. हत्तीचा बच्चा नावेत चढवून उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या. येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य नि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती ती हत्तीच्या तुलेची कथा, त्यामुळे त्यांच्या ओठात तशीच राहिली. संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे जिजाऊ थकल्या नजरेनेच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही, असेच रहा राम भरतासारखे. राजे यांना कशाला त्रास देता? वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. आईचं करताना मुलाला त्रास कसला? वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला. मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, बाळराजे, दादा महाराजांचे धरले बोट सोडू नका. मासाहेब, कसं वाटतंय? जिजाऊ आपणाला टाळू बघतायत हे जाणून महाराजांनी विचारले. आता काय वाटायचं राजे? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या साऱ्यांना नजरभर बघून बरं वाटतं. जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. राजे, एक वाटतं
जिजाऊ म्हणाल्या. आज्ञा माँसाहेब. महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला. आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो. महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या. रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला.